7 तारीखचे जे रात्री जे आहे म्हणजे 7 तारीख पहाटे 3-3:30 वाजता दरम्यान नई जिंदगीत रहिवासी श्री गौरीशंकर कोळी वय 55 यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाटातील ड्रायव्हरमध्ये ठेवलेले सुमार 28.95 ग्राम सोन्याचे दागिने, 365 ग्राम चांदीचे दागिने आणि 25,000 रोख रक्कम असा एकूण 5,03,000 अप्रॉक्सिमेटली या किमतीचे मुद्देमाल घरफोडीत लबाडीने चोरून नेलं. त्यावरून आम्ही गुन्हे दाखल करून 7 तारीख पुढील तपास सुरू केला. TCP झोन श्री यावलकर, ACP श्री पोमन, ठाणेदार श्री बिराजदार, PI श्रीमती संगीता पाटील आणि DBच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांच्या पूर्ण चमूनी ताबडतोब तपास सुरू केला. तांत्रिक तपास म्हणजे CCTVच्या विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांकडून आमच्या ह्युमन इंटेलिजन्स सोर्सेस वापरून तपासायचे करून DBच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांचे जे चमूच्या अमर शेरसिंगवाले आणि श्री नागेश सिंग चव्हाण यांना मिळाल्या गोपनीय माहितीनुसार 2 आरोपी जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 राहणार B कॅम्प रंगभवन रोड सोलापूर, सध्या ते आहेत भीमाशंकर नगर नई जिंदगीला, आणि दुसरी आरोपी प्रशांत नागेश अंधारे वय 19 राहणार केशव नगर झोपडपट्टी मौलाली चौक सोलापूर. दोघं ज्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून चोरीत गेलेल्या पूर्ण मुद्देमाल 28.95 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या 364 ग्रामाच्या दागिने आणि 25,000 रोख रक्कम आणि सोबत गुन्ह्यात वापरलेल्या जवळपास 1 लाख किमतीच्या मोटरसायकल एकंदरीत 6,03,000 अप्रॉक्सिमेट किमतीच्या मुद्देमाल जप्त करून अतिशय परिश्रमाने गुन्हे दाखल होऊन अगदी 24 तासात उघडकीस आणलेला आहे. एक कौतुकास्पद काम आहे. या काम केल्याबद्दल मी DCP श्री यावलकर, ACP श्री पोमन, ठाणेदार PI श्री बिराजदार, PI श्रीमती पाटील, DB पथकाचे प्रमुख अल्फाज शेख, पोलीस अंमलदार एकनाथ उबाळे, संदीप जावडे, सचिन बांगे, मंगेश गायकवाड, आम सिद्ध निंबाळ, अयाज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चव्हाण, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिगोळे सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. त्याच्या हद्दीमध्ये 18 जानेवारी 2026 रोजी होम मैदानवर गड्डा यात्रेदरम्यान एक तक्रारदार हिच्या हातातलं, एक महिला तक्रारदार आहे त्यांच्या हातातलं कडं जे आहे एका व्यक्तीने सोन्याचं कडं चोरलं होतं गर्दीचा फायदा घेऊन. तर काल म्हणजे जवळपास 6 महिन्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे आपण एक आरोपीला ताब्यात घेतलं आणि ते 100% रिकव्हरी आपण त्यामध्ये केलेली आहे. 19 ग्रॅम वजनाचं सोन्याचं कडं जे आहे ते रिकवर केलेलं आहे. आरोपी जो आहे तो सोलापूरचाच आहे, पियुष राजू शिंदे नाव आहे आरोपीचं, आणि त्याच्यावरती प्रिव्हियस गुन्हे सोलापूरमध्ये तरी नाही आहे. कालच त्याला ताब्यात घेतलेला आहे. त्या व्यक्तीवरती, त्या आरोपीवरती इतर ठिकाणी कुठे गुन्हे आहेत का त्याबाबत माहिती घेणं सुरू आहे. तर 6 महिन्यानंतर होम मैदानावर झालेली चोरी आपण काल रिकवर केलेली सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये DBच्या टीमने रिकव्हरी केलेली आहे. त्यामध्ये API राहुल सावंत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे PI लकडे, ACP श्रीमती पुरी मॅडम यांनी यामध्ये मेहनत घेतलेली आहे. आणि त्यांची मुली जावई वगैरे ती साखर कारखान्यामध्ये काम करतात कर्नाटकमध्ये. ती खूप गरीब फॅमिली आहे ती. आणि हे जे त्यांच्याकडे आहे याचं उत्पन्न सोर्स किंवा याचं काही पावत्या तुम्ही वापरतात किंवा त्या जुनी खानदानी परंपरापासून घेतलेले 1-1 ग्रॅम केलेलं आहे.
अशा असतील. पावत्या नाही त्यांच्याकडे नाहीत, पण ते जुनं आहे त्यांच्याकडे. त्यांनी थोडं गोळा केला. चांदीचे दागिने तुम्ही पाहिले, खूप छोटे छोटे मुलांचे दागिने आहेत ते. बोरमाळ वगैरे अलीकडच्या काळात नसतं. असं जे जवळपास त्यांच्या लाईफ टाईम सेव्हिंग्स सारखा विषय आहे ते. आणि ते इंटॅक्ट 100% रिकव्हरी हे ताबडतोब तपास करून शोध लागून अशा इमिडिएटली प्रयत्न केला म्हणून हे इंटॅक्ट रिकव्हरी मिळालेलं आहे.